नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्वेलच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण ह्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्या शरीरामध्ये कुठल्या किती प्रकारच्या धमन्या असतात, त्यातल्या 3 महत्त्वाच्या नाड्या कुठल्या, आपल्या शरीरामधले अग्नी कुठले, या सगळ्या गोष्टी याच्या आधीच बघितलेल्या आहेत। याचं कारण असं आहे की ज्या वेळेला ह्या ऊर्जा आणि प्राणमय शरीर याचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत, तर याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा सहभाग आपल्याला दिसून येतो। ज्या वेळेला ह्या ऊर्जा आपण एक्सेप्ट करतो आणि ह्या ऊर्जांचा प्रभाव आपल्या प्राणमय शरीरावरती होतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जी वाहत असणारी प्राण ऊर्जा आहे ती नियंत्रित करायची क्षमता आपल्यामध्ये येते। आता ही नियंत्रित करायची क्षमता आपल्यामध्ये आल्यानंतर होतं काय, तर ज्या वेळेला आपल्या नाड्या आणि ही ऊर्जा नियंत्रित होतात, त्याच वेळेला कुठल्या कारणासाठी आपण किती ऊर्जा खर्च केली पाहिजे याची जी जाणीव आहे ती आपल्याला होत असते। आता दुसऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अशी जाणीव आपल्याला नसते का, तर असते, परंतु ज्या वेळेला आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला एकच त्याच्यामधला ऍस्पेक्ट असा असतो की जो जिवंत राहतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्या शांत केल्या जातात। याचाच अर्थ असा की ज्या वेळेला आपण ध्यानावस्थेकडे जात असतो त्यावेळेला फक्त आपले श्वासोच्छ्वास चालू असतात, त्याचप्रमाणे ज्या वेळेला ह्या ऊर्जा आपल्या शरीरातून प्रवाहित होतात आणि प्राण ऊर्जा आपण नियंत्रित करतो, त्याचा थेट परिणाम हा आपल्या स्थूल शरीरावरती होत असतो। म्हणजेच प्राण ऊर्जा ज्या वेळेला आपण नियंत्रित करतो त्याच वेळेला ही ऊर्जा नियंत्रित झाल्यामुळे आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि त्याच्याशी रिलेटेड जी आपली मानसिक परिस्थिती आहे ती आपल्याला कंट्रोल करता येते। याचा उपयोग आपल्याला होतो कसा, तर ज्या वेळेला आपण ध्यान अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला प्राण शरीर ज्या वेळेला ऊर्जा नियंत्रित करतं त्यावेळेला जे काही कनेक्शन आपलं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे त्याच्यानंतरचा जो त्याचा वापर आहे तो करायसाठी आपल्याला त्या गोष्टींचा उपयोग होत असतो। तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत